नालासोपाऱ्यात ठाकरेंच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे। स्वप्नील बांदेकरसह तिघांना 10 कोटींच्या खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे। बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा आरोप आहे। नालासोपारा येथील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर आणि त्यांचे 3 साथीदार यांना अटक करण्यात आली आहे। वांद्र्यातील एसआरए प्रकल्पाच्या बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागितल्याच्या आरोपावरून नवघर पोलिसांनी अटक केली आहे। वसई विरार पोलिसांनी बिल्डर आकाश पवन गुप्ता यांच्या तक्रारीनंतर मीरा रोडवरील एका हॉटेलमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे। 10 कोटींच्या खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे। नालासोपारा येथील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह त्यांचे 3 साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे। वांद्र्यातील एसआरए प्रकल्पाच्या बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागितल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी संदीप गायकवाड आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। संदीप, काय अधिकची माहिती? नीलम, बरोबर आहे। उबाटा गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर हे नालासोपाऱ्यातील आहेत। त्यांनी जे आहे 10 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी त्यांना अटक झालेली आहे आणि त्यांच्यासोबत इतर 3 जणांना देखील अटक झालेली आहे। मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी 34 वर्षीय बिल्डर आकाश पवन गुप्ता यांच्या तक्रारीवरून मीरा रोड येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून ही कारवाई केलेली आहे। एकंदरीत पाहायला गेले तर खंडणीचे आरटीआय टाकून माहिती मागवणे आणि खंडणी मागणे हे प्रकार समोर येत असल्यामुळे पोलिसांनी तडकाफडकी या उबाटा गटाचे स्वप्नील बांदेकर आणि त्यांच्या साथीदारांना देखील अटक केलेली आहे आणि पुढील तपास जे आहे हा सुरू आहे। एकूण 10 कोटी रुपयाची खंडणी यामध्ये मागितली होती आणि त्या दरम्यान जे आहे ही कारवाई झालेली आहे। नीलम, धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।